त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आदरणीय आमदार श्री धर्मराव बाबा यांचं यातून आगमन झालेलं आहे। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा। या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय आमदार आणि आदर्शवादाचा वास्ता घेऊन आपले नेते या राज्याचे लोक आपल्या जिल्हाध्यक्षांचा रवींद्र वासेकरांचा सत्कार होत आहे। पक्ष प्रवेशाच्या सुरुवातीला जगत गोरंट्याचा नगराध्यक्ष श्रीमती शेख फरजाना यांच्या दादांच्या उपाध्यक्ष नगरपालिका सिरवली आपसात कुणी बोलू नका। विलास श्रीराम एक गर्दी का नवराज शेख ज्योतिताई तळमेक अयान पठाण सतीश मुक्कावाल नूतन रेवतकर साहेबराव देशमुख भूषण तलार। आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। दीपक जयस्वाल माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट निलेश मानकर राहुल देवकरे राजेंद्र आखरे विनोद डबाणे मारुती खाडे सुहास पिंगे सुरेश चंदा महेश आडे विनंती आहे की आपण एका बाजूला या। महेंद्र ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना थोडं बाजूला घ्या। या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले राष्ट्रीय नेते व राज्याचे तडफदार लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब तनपुरेजी, सर्व या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि जे प्रवेशाकरता आलेले सर्व सन्मान्य इतर पक्षातून आलेले वेगवेगळ्या पक्षातून आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातून जवळजवळ 300-350 लोक इथे आलेले आहेत प्रवेशाकरता। वेळ कमी असला तरी हरकत नाही, परंतु जे मुख्य लोक आहेत त्यांचा आपण प्रवेश आपण इथे घेणार आहोत।
महत्वाचं म्हणजे हा शेवटचा जिल्हा आहे गडचिरोली आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मी या निमित्तानं दादांना इतकंच सांगू इच्छितो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद मध्ये झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हेच सगळं. तीन नगर परिषदचे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमचा प्रयत्न हेच राहणार आहे आणि महत्वाचं म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिथे आपला थोडाफार कमजोर आपण आहोत तिथे सुद्धा दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 10 ते 12 सदस्य आज प्रवेश करणार आहेत. त्यांचा सुद्धा या निमित्ताने मी अभिनंदन करतो आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण थोडाफार आपण आपला काम वाढवता येईल या दृष्टिकोनातून मला विश्वास आहे आणि त्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये फिरून जे काही आपल्याला पक्षाकरता करता येईल ते करण्याकरता मी सक्षम आहो आणि मी करून दाखवणार हे सुद्धा मी या निमित्ताने सांगू इच्छितो. कारण की हा किती केला तरी मी या दोन जिल्ह्यामध्ये फिरून सगळं तालुका माझ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण फिरणंही झाला तयारीमध्ये आता उद्या इलेक्शन झालं तरी आमचं तयारी झालेलं आहे आमच्या गडचिरोली जिल्ह्याचं आणि त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीकरता आम्ही बिलकुल सक्षम तयार झालेलो. आपला इतकंच आहे की आपला आशीर्वाद राहायला पाहिजे अशा प्रकारचं मी आपल्याकडून अपेक्षा करतो. अधिक न बोलता जे आपण काम करणार आहोत ते महत्वाचं आहे आणि येणारा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जे काही निवडणूक येतील ते निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळं आपण जे प्रवेश करत आहोत ते सर्व जबाबदारी आपल्या सगळ्यांवर राहणार आहे. जिथे कुठे असेल महाराष्ट्रामध्ये एक सक्षम नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. दादांच्या नेतृत्वाखाली आपण या राज्यामध्ये काम करत आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे खऱ्या अर्थाने त्यांना जर आपल्याला मुख्यमंत्री पाहायचं असेल तर जिल्हा परिषद मध्ये 32 जिल्ह्यामध्ये आपल्याला झेंडा लागला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करावं अशा प्रकारचं आव्हान सगळ्यांना करतो आणि आपला रजा घेतो. जय सेवा, जय भीम, जय विदर्भ. यानंतर आलोय करायला तरी आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी आमदार जरा शांत बसा. मी सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज थोडीशी गर्दी झालेली आहे त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो कारण आपल्याला मोठा हॉल घ्यायचा होता परंतु आज कृषी दिन आहे म्हणजे विशेषतः स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची जयंती हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यांचा कार्यक्रम कृषी दिनाचा चव्हाण प्रतिष्ठानला घेतलेला होता. आज विधिमंडळाचं अधिवेशन पण चालू आहे त्याच्यामुळे इकडच्या जवळच्या भागातच कुठं हॉल मिळाला तर जास्त बरं होईल असं आम्ही ठरवलं आणि या हॉलची निवड केलेली आहे. मी सुरुवातीला स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या 112व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने बळीराजाला एक राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं नेतृत्व देण्याची बळीराजावर मनापासून येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याची सुरुवात ही आपल्या राज्यामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या काळात झाली आणि ती पुढं सातत्याने ती चालू राहिली. आजच्या या पक्षप्रवेशाचे अनेक वेगवेगळ्या भागातले मान्यवर पक्षप्रवेश करणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या नवीन नाव झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीचे स्वतः अरुण तनपुरे साहेबांनी मधल्या काळामध्ये प्रवेश केला परंतु त्यांनी सांगितलेलं होतं की अजित आत्ताच त्यांनी बोलताना पण सांगितलं की आम्हाला इथं सगळ्यांना आणता आलं नाही परंतु मी अरुण तनपुरे साहेबांना पण सांगतो आपल्याला सगळ्यांना पण सांगतो उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर माझा महाराष्ट्राचा दौरा मी सुरू करणार आहे. तो करणार आहे नंदुरबारच्या पासून नंदुरबार, धुळे, जळगाव असं येत असताना मी जरूर तुम्हाला राहुरीमध्ये वेगळी तारीख देईल त्यावेळेस आपण मोठा चांगला कार्यक्रम घेऊ. जे कार्यकर्ते इथे येऊ शकले नाही त्यांनाही तिथं निमंत्रित करून आपल्या आपल्या पक्षाची भूमिका आपलं काम ते त्यांच्या पुढं विशद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. आज या कार्यक्रमाला माझ्या राहुरीचे तसंच धर्मराव बाबा आत्राम यांच्यामुळं आपल्या गडचिरोलीचे त्याच्यामध्ये रवींद्र वासेकर पण आहे बाकीचे पण नाना नाकाडे इतर सहकारी पण आहे. मला एवढंच सांगायचं की आज रवींद्र वासेकरांचा पण वाढदिवस आहे परंतु 1 जुलै
आणि 1 जून हा वाढदिवस खरा असतो का काय असतो माहिती नाही. कारण शाळेमध्ये आई वडील ग्रामीण भागात त्यावेळेस टाकताना ते शाळेत नेलं की त्या मुलाला किंवा मुलीला उभे करायचे. तारीख काय, त्या शिक्षकांनी 1 जून टाकली तर 1 जून तारीख, शिक्षकांनी 1 जुलै टाकली तर 1 जुलै तारीख. ते खरंच 1 जुलै का नाही? मग नाईक साहेबांच्या सारखा खरा दिसतोय जरा, हरकत नाही. परंतु रवींद्र वासेकरजी स्वतः बाबा धर्मबाबा आश्रम तर आहेतच. आमच्या दौंडच्या पुणे जिल्ह्याच्या वैशाली नागवडे, विरजोळ जगदाळे, काही दौंड तालुक्यातले पण कार्यकर्ते आज पक्षप्रवेश करतायत. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शिवाजीराव गर्जे, तसंच नाना नाकाडे, तसंच डॉक्टर रामकृष्ण मडवी, प्रमोद हिंदूराव, सुरेखाताई ठाकरे, युनुस शेख, लतीफ तांबोळी, सलीम सारंग, महेंद्र पानसरे, संजय बोरगे, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. वेगवेगळ्या भागातले आलेले सर्व मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मध्ये तसं बघितलं तर आपण बहुतेक जण अनेक वर्ष एकमेकाच्या बरोबर काम केलेले, आपली सगळ्यांची विचारधारा एक आहे. मी नेहमीच सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जून 1999 ला स्थापना झाली. त्यावेळेस देखील आदरणीय पवारसाहेब असतील, संगमाजी असतील, तारिक अनवर असतील, प्रफुल्ल पटेल असतील, पदमसिंह पाटील असतील, विजयदादा असतील, मोहिते पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, मधुकर पिचड साहेब असतील, ह्या सगळ्या मान्यवरांनी अनेकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता आणि ह्या पक्षाची स्थापना केली. एक स्वाभिमानात या पक्षाची त्या काळामध्ये स्थापना झाली आणि तेव्हापासून पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेनंच हा पक्ष हा पुढं चाललेला आहे. आज देखील आम्ही जे काम करतो महायुतीमध्ये, त्याही वेळेस आपले पहिले महाराष्ट्राचे शिल्पकार मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, त्यांनी एक सुसंस्कृतपणा महाराष्ट्राला शिकवला. त्यांनी महाराष्ट्राची एक वैचारिक बैठक कशी असली पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम केलं पाहिजे, त्याबद्दलचा एक आदर्श ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. नंतरच्या काळामध्ये हिमालयाच्या मदतीने सह्याद्री धावून गेला, हे सगळं आपण इतिहास म्हणजे ते पुस्तकामध्ये वाचतो. हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण या पक्षामध्ये काम करत असताना अनेक जण पक्षामध्ये जोडले जात आहेत. आताच आपले धर्मराव बाबा आश्रम म्हणाले तसं उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपल्याला नवीन कार्यकर्ते, जुने अनुभवी कार्यकर्ते, महिला भगिनी, युवती युवक अशांना आपल्याला तिथं संधी द्यायची. परंतु ते संधी देत असताना त्या व्यक्तीचं काम पण तिथं असलं पाहिजे. सध्या साधारण वेगवेगळ्या जे वॉर्ड असतात, जे प्रभाग असतात, म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचं मी बोलतो, आणि आपल्या जिल्हा परिषदेचे, तालुका पंचायतीचे गट असतात, ह्याच्याबद्दलच्या रचना करण्याचं काम चाललेलं आहे. पण आपण सगळ्यांशी मिळून मिसळून राहिलो, सगळ्यांना एक आपलेपणा आपण आपल्या कामात निर्माण केला तर समाज निश्चितपणे आपल्या पाठीशी उभा राहत असतो. आणि त्याच्यावर तुम्ही अलीकडच्या काळामध्ये बघितलं, मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षात किंवा इतर पक्षामध्ये पण अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं पक्षप्रवेश करतायत. मला मागच्या वेळेस स्वतः अरुणरावांनी सांगितलं होतं की दादा, पुढच्या वेळेस आमच्या इथले विजय डवले असतील, वेणुनाथ कोतकर असतील, दत्तात्रय पानसंबळ असतील, अशोक विटनोर, अय्यूब पठाण, प्रकाश पुजारी, बाळासाहेब गुंडे, आदिनाथ कराळे, दीपक साळवे, नवनाथ ढोकणे, गोरक्षनाथ पवार, रखमाजी जाधव, दत्तात्रय शेळके, रामदास बाचकर, दत्तात्रय कवाणे, अशोक उरे, अरुण घोष, सुरेश करपे, जनार्दन गाडे, भास्करराव ढोकणे, सुभाष डुकरे, मधुकरराव पवार, महेश पानसरे, आबासाहेब वाळुंज, विलास तनपुरे, कृष्णा मुसमाडे, अप्पासाहेब जाधव, प्रदीप बुजारी, दशरथराव पोपळघट, नंदकुमार तनपुरे, सुखदेव चव्हाण, प्रदीप महड, किशोर वने, असे अनेक जण
कोण कारखान्याचा माजी संचालक आहे, कोण माजी सभापती पंचायत समितीचे त्या ठिकाणी आहेत. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून काम केलंय, जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून, राहुरी नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष, नगरसेवक, मुळा प्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीचं संचालक म्हणून, डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं संचालक म्हणून, उपसभापती मार्केट कमिटीचं म्हणून, संचालक मार्केट कमिटीचं म्हणून, अशा अनेक ठिकाणी विद्यमान संचालक पण आता बरेचसे मान्यवर आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या मान्यवरांनी, काही आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत, नगर परिषदेचे पण माजी नगरसेवक आहेत, अशा वेगवेगळ्या विकास सोसायटीचे पण काही व्हाईस चेअरमन आहेत. अशा वेगवेगळ्या मान्यवरांनी आज ते प्रवेश करतायत. मी त्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो. तसंच आमच्या धर्मराव बाबा अत्रा वासेकर आणि बाकीच्या सगळ्या आमच्या गडचिरोलीच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळं आमचे नगराध्यक्ष, नगरपंचायत सिरोच्याच्या श्रीमती शेख फरजाना इफ्तिखार, शेख अब्दुल रऊफ अब्दुल गफ्फार, श्रीमती गणपुरवार भवानी मारुती, श्रीमती अक्कूदारी बक्कू पोचम, श्रीमती दुग्याला मलेश्वरी साईलू, श्रीमती अलोनी नरेश कुमार केशवराव, राजेश कोंडैया बंदेला, नागेश दुगियाले, राहुल गरपल्लीवार. तसं हे आपले झाले सिरोंच्याचे. आता अहिरेचे शैलेंद्र पटवर्धन, विलास सिडाम, नवराज शेख, ज्योतिताई सडमे, तसंच आमच्या नागपूर शहरातल्या नूतन रेवतकर, साहेबराव देशमुख, भूषण तल्ला, तसंच आमच्या चंद्रपूरचे पण दीपक जयस्वाल आपल्याबरोबर नव्हतं. नाही, पहिले होते दीपक जयस्वाल, ऍडव्होकेट निलेश मानकरजी, म्हणजे चंद्रपूरचे मी सांगतोय, राहुल देवतळेजी, राजेंद्र आखरेजी, विनोद लभाणेजी, मारुती झाडेजी. पण एकंदरीत आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचंय. हे नुसतं भाषणात नाही, ते कृतीमध्ये पण दिसलं पाहिजे. नाहीतर कारण नसताना त्याच्यातनं समज गैरसमज होतात. लगेचच आपले संबंधित असणारे विरोधक ते त्याच गोष्टी सोशल मीडियाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाला सतत दाखवून त्याच्यातनं आणखी पक्षाच्या बद्दल गैरसमज कसे निर्माण होतील तोही प्रयत्न केला जातो. माझी तुम्हाला विनंती आहे, मी तर दर मंगळवारी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत असतो, तुम्हालाही आज सांगेल, आता पण थोड्या वेळात तुमचा पक्ष प्रवेश होणार आहे आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक जबाबदार सदस्य म्हणून काम करणारे, एक जबाबदार सहकारी म्हणून काम करणारे. त्यावेळेस कुठेही पक्षाला कमीपणा येईल, तुम्हालाही कुणाला कुठं कमीपणा येईल, अशा पद्धतीचं काम तुमच्याही कुणाच्या हातनं घडता कामा नये. शेवटी त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते. काही काही भागामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात. त्या घटना घडल्या तरी त्या घटना यदाकदाचित जर आपल्या पक्षाचा कोणी असला तर म्हणजे पक्षाची भूमिका ती नसते. आपण लगेच त्याच्यावर ऍक्शन त्या बाबतीमध्ये घेतो. कारण जे चुकीचं गोष्ट करतात ती विकृती आहे. ती विकृती आहे, तिचा कुठलाच पक्ष समर्थन करणार नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्रात अशा ठिकाणी कुठं कुठं काही होतं आणि त्या व्यक्तीने केलं तर मागचा कुठला तरी फोटो काढतात. आता आम्ही काय करतो, आम्ही आता आलो की आज अनेक लोक फोटो काढणार, आम्हाला माहित नसतं आपण कुणाबरोबर फोटो काढतो आणि काय करतो. पण त्या व्यक्तीने पुढं काहीतरी 2-4 वर्षांनी किंवा 2-4 महिन्यांनी काही केलं तर का अजित पवार बरोबर त्याचा फोटो, अरे पण माझा फोटो म्हणजे मी त्याच्याशी संबंधित आहे का, नाही फोटो काढावा काय ताटलं, त्याच्या याला फोटो काढून घेतलं, याला फारच माज आलाय, याला उपमुख्यमंत्री पण त्याच्या डोक्यात शिरलंय, फोटोही काढून देणार साधा. अशी पंचायत होती. काढावा तर ती तशी पंचायत. मला आर पाटलांचं आठवतं. आर पाटील गृहमंत्री असताना ते महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष गृहमंत्री होते. सगळ्यात जास्त काळ गृहमंत्री राहिलेले आर पाटील. पण त्यांनी त्या बाबतीमध्ये आता ह्या टर्मला बहुतेक देवेंद्र फडणवीस त्यांचं रेकॉर्ड मोडतील, कारण आता देवेंद्र मागेही मुख्य गृहमंत्री होते, आता येत. पण आर पाटलांच्या बरोबर पण अनेक लोक फोटो काढायचे. कधी कधी काही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक मुद्दामून गृहमंत्र्यांच्या बरोबर किंवा महत्वाच्या लोकांच्या बरोबर फोटो काढतात आणि मग दाखवतात पोलिसांना,
आमची एकदम खास खास मैत्री. अरे कशाची खास, आम्ही त्याला ओळखत पण नाही, पण एक शायनिंग मारायचं किंवा एक पोलिसांच्यावर दबाव आणायचा किंवा पोलिसांना एक प्रेशर खाली आणायचं, अशा पद्धतीने काही करतात. तर या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य कृपा करून माझ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं आलेल्या सगळ्या पक्ष प्रवेश करत असणाऱ्या बांधवांनी लक्षामध्ये घ्यावं. अशा प्रकारची माझी तोडली का खुर्ची तोडली? एक तर खुर्चीवर बसायचं ती तोडायची. मित्रांनो, त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण पुन्हा एकदा मी अरुणराव तनपुरेजी, धर्मराव बाबा आत्रामजी, वैशाली, धवन या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं आणि ज्यांनी हे प्रयत्न करून हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला त्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. आपलंही सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. महिलांना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे राष्ट्रवादीनेच केलं. कालही केलं, आजही केलंय, उद्याही करत राहील. लाडक्या बहिणींच्या बद्दलचं आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये, ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही, परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या स्वतःच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय. कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे जून महिन्यातले सोडले, म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली, ती गेलेले आहेत. त्याच्यामुळं ते पैसे आज कदाचित त्यांच्या अकाउंटला जातील. आज वेळ त्या महिन्याचे पैसे त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील त्याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली, तिचा, आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे. लोक आरोप करतात की आता काही दिवस चालेल काही दिवस चालेल, असं नाही. आपण तोही महत्वाचा निर्णय घेतला. थोडस आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली. तसंच आपल्या शेतकऱ्यांना पण 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचं आपण मोफत वीज देतो, ते पण पैसे राज्य सरकारकडनं महावितरणला द्यावे लागतात. आपल्या राज्यातल्या महिलांना, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला, आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या घटकाच्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या करता अशा अनेक बाबी राज्य सरकार करतंय. त्याच्यामध्ये महाज्योती असेल, त्याच्यामध्ये सारथी असेल, त्याच्यात पार्टी असेल, त्याच्यात आरटी असेल, त्याच्यात मारटी असेल, अशा अनेक वेगवेगळ्या संस्था आपण काढलेल्या आहेत. आणि त्याच्यातून त्या घटकाला मदत कशी करता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल. गरीब असला तर गरीबाच्या मुलाला किंवा मुलीला पण ते अभ्यासामध्ये अतिशय हुशार असेल तर तिच्या आई वडिलांच्याकडे पैसे नाही म्हणून तिला पुढचं शिक्षण घेता येत नाही, ही वेळ आपल्या महाराष्ट्रातल्या गरीब कुठल्याही घटकावर येऊ नये याही बद्दलचा प्रयत्न हा राज्य सरकार करतंय. आणि तशा पद्धतीनं आपल्या सरकारचं काम चाललेलं आहे. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण महत्वाची भूमिका बजावतोय. आणि त्यामुळं आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे आलेला आहात त्याबद्दल मी मनस्वी आनंद व्यक्त करतो आणि आपलं मनपूर्वक स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला सुरुवात होत आहे. अगोदर आपले अध्यक्ष रवींद्र वासकर यांचा सत्कार दादांच्या शोभास्ते होत आहे. लोखंडे लोखंडे ये ना सर एक साउंड है फोटो फोटो करने भाई अदा करा सर चंद्रपुर और गढ़चिरौली के लोग यहाँ पे आज प्रवेश के लिए आए तो क्या कहना चाहिए? यहाँ पे काफ़ी तादाद में लोग बाहर से अपने गढ़चिरौली और चंद्रपुर जिले से यहाँ पर प्रवेश के लिए आए थे. करीब करीब 300-350 लोग यहाँ पर आए हैं और नगर परिषद के, नगर पालिका के, अपने जिला परिषद के, बाकी जगह के हर यानी सरपंच, करीब करीब 50 एक सरपंच लोगों का प्रवेश हुआ है यहाँ पर. तो सभी प्रकार का यहाँ पर ताकत राष्ट्रवादी का बढ़ाने के दृष्टिकोण से हमने यहाँ का जानबूझकर मुंबई जैसे जगह पे हमने ये प्रवेश का कार्यक्रम किया है. आपने देखा है कि पूरा एयरपोर्ट से लेके यहाँ तक के पूरे अपना राष्ट्रवादी का जो हवा जो तैयार हुआ है अभी, ये हवा मेरे ख्याल से काफ़ी दिन तक चलेगा. और मुझे पूरा विश्वास है कि चंद्रपुर और गढ़चिरौली जिले में राष्ट्रवादी का ताकत, और गढ़चिरौली जिले में तो जिला परिषद में, मंत्रालय में हमारा झंडा लगने वाला है, ये तो पक्का है.
ये तो हमारा शुरुआत है यहाँ, और पिक्चर तो और बाकी. सर एक सेम मराठी. आता येणाऱ्या कालावधीमध्ये जे निवडणूक होणार आहेत आपला नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषदचं, त्या निवडणुकीकरता पुष्कळ कार्यकर्ते, नेते, जिल्हा परिषद सदस्य, सिटिंग सदस्य होते, पालिकेचे सिटिंग सदस्य होते, नगर परिषदचे सिटिंग सदस्य होते, माजी अध्यक्ष होते, सगळं यांचा प्रवेश फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे झालेला आहे. काही अपक्ष होते ते सुद्धा आपला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या सर्वांचा हार्दिक आभार मानतो आणि मला वाटते या दोन्ही जिल्ह्यामध्ये फार मोठं ताकद राष्ट्रवादी काँग्रेसचं आता झालेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये आमच्या ताकद दाखवण्याचं काम आता आम्हाला संधी प्राप्त झालेलं आहे. आता आम्हाला कोणी कमी समजून घेऊ नये अशा प्रकारचं मी आवाहन सगळ्यांना करतो आणि आमचा झेंडा गडचिरोली जिल्ह्यामध्ये, जिल्हा परिषदमध्ये राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही डिसाइडिंग फॅक्टर राहणार आहोत, हे तितकं खरं आहे. थँक्यू.